हॅलो, अरे ते मुलं आली नाहीत की ज्वेलरी शॉप वेबसाईट डिझाईन. तर आपण काय करूया, सेम अशीच एक वेबसाईट बनवूया आपण. आणि काय नाही, नवीन काहीच नाही वापरायचं, जे आपल्याला येत आहे ऑलरेडी तेच वापरायचं. रिस्पॉन्सिव्ह ती परतची गोष्ट आहे, ते परत करू. रिस्पॉन्सिव्ह डाउनलोड इमेज आणि I will open this thing. नाही दिसत. आज ज्वेलरीचं बनवूया आणि उद्या ब्युटी पार्लर वेबसाईट बनवूया. कुठले बनवायचे? सांगतो आपण. बघत बघतच बनवूया ना. हे बघा, दिस इज हाऊ इट लुक्स. और रॉस चला पोच दिलं त्यांनी. ठीक आहे, अशी अशी बनवूया. काय नाही, सिंपल पार्ट्स मध्ये डिवाइड करा. पहिल्यांदा काय, हा पूर्ण 2 तासात बनवायचं आहे, तर नीट बघा मी काय काय वापरतोय, कुठं कुठं वापरतोय, आणि डिप्लॉय पण करूया. दाखव घरी आज मी बनवली म्हणून. अरे हॅलो, हा अरे काय लावलंय? ठीक आहे, चल. बघा आता इट इज समथिंग. बघा आपल्याला बनवायचं कसं आहे, विल अंडरस्टँड दिस. पहिल्यांदा हे क्लोज करून टाकतो आणि डिप्लॉय पण करून दाखवतो. हे इथं ना एक नवीन फोल्डर बनवतो ज्याचं नाव आहे चुकला असेल बट एवढं काही इंग्लिश येत नाही मला. त्याच्यामध्ये आपण ना सेग्रिगेशन करू व्यवस्थित फोल्डर्सच्या आतमध्ये. ओके, आणि बनवायचं घरी जाऊन. जरी त्रास झाला, डोकं दुखतंय, चक्कर येते, सलाईन लावायला लागली, तरी पण बनवायचं. बघा पहिल्यांदा तर एक index.html फाईल क्रिएट करतो. त्याच्यानंतर एक assets नावाचा फोल्डर क्रिएट करतोय. assetsच्या आतमध्ये style.css बनवतोय आणि एक app.js बनवतोय. ठीक आहे, टाइम किती झाला म्हणते किती? अरे काय तू पोरगे इथं काय करायचं तुला? काय काम आहे का तुला घरी? काय पर्पज होतं सांग बरं टाइम विचारायचं? जायचंय का तुला घरी? मग हे सांगा रे, काय काय टाइम झालाय? हा 6:45 झालेत. आहे टाइम आहे अजून. किती किती वेळ आहे अजून? आहे का 1 तास 15 मिनिट आहेत आपल्याकडे? 1 तास 15 मिनिट आहेत अजून. assets आणि app.html आणि बनवायचं बरं का हे. So if you take HTML5 आणि go live. ओके, हे बनवलं आपण. आवाज कमी करा आणि बास करा. आता ते बंद करायचं मागचं. नीट लक्ष द्या, हे जमलं तुम्हाला तर कळेल. नीट लक्ष द्या. आता काय करायचं आपल्याला, वरती जर तुम्ही नीट बघितलं का नाही, तर हा वाला जो पार्ट आहे का नाही, नंबरवाला आणि ऑल वीक्स, हा वाला जो पार्ट आहे का नाही, हा दोन्ही एकत्र आहे. आणि इकडं हा वाला सेपरेट पार्ट आहे, बरोबर आहे. तर त्याचं एक स्ट्रक्चर बनवून घेतो मी. स्ट्रक्चर कसं बनवणार, पहिल्यांदा तर एक डिव बनवतो. ज्याचं नाव देतोय टॉप नॅव. टॉप नॅवच्या आतमध्ये इकडे बाजूला लेफ्ट म्हणतो, इकडच्या बाजूला राईट म्हणतो, काही पण म्हणू शकता तुम्ही, बट मी प्रेफर करतो लेफ्ट राईट म्हणायला. परत मला कळतंय म्हणतो. एक लेफ्ट पार्ट, लेफ्ट
टॉप नॅव म्हणतो ह्याला, आणि एक राईट लेफ्ट टॉप नॅवच्या आतमध्ये इकडे मी पहिल्यांदा पीच्या आतमध्ये नंबर टाकतो आणि त्याच्यानंतर अजून पीच्या आतमध्ये टाकतो ऑल वीक फ्रॉम ऑल whole week म्हणावं लागेल, whole week from 9 AM to 9 PM. ओके. आणि त्याच्या खाली इकडचा जो पार्ट आहे का नाही, इकडचा पार्ट आहे त्याला पण एक UL असणार आहे, LI असणार आहे आणि A असणार आहे. ह्याच्यामध्ये काय काय पहिल्यांदा फेसबुक आहे, परत काय YouTube आहे, परत काय इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन आहे, शेवटचं काय पिंटरेस्ट आहे. आता हे कसं दिसतंय बघा, दिसताना हे असं काय तर दिसतं, which obviously doesn't look good. ओके. आता काय करायचंय, पहिल्यांदा तरी हे दोन पार्ट आहेत की नाही, हे एका साईडला पाहिजे आणि हा जो पूर्ण पार्ट आहे की नाही हा एका साईडला पाहिजे, बरोबर आहे. मग या दोघांचा पेरेंट बघा, हे एक पूर्ण लेफ्ट साइड आहे आणि पूर्ण राईट साइड आहे. लेफ्ट आणि राईट एका साईडला पाहिजे. मग ह्या लेफ्ट अँड राईट कशामध्ये आहे, टॉप नॅव मध्ये. मग मी काय करतो, इकडं स्टाईल मध्ये जातो आणि टॉप नॅवला जातो आणि इकडे म्हणतो डिस्प्ले फ्लेक्स. एका साईडला एक आलं, बट आता एक ह्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात पाहिजे, म्हणून मी काय म्हणणार जस्टिफाय कॉन्टेंट इज बिटवीन. एक ह्या कोपऱ्यात आलं, एक त्या कोपऱ्यात आलं. त्याच्यानंतर अलाइन आयटम्स सेंटर झाला. समजलं हे वैभव, समजलं का? ओके. परत आता हे पण एका साईडला एक पाहिजे आणि ह्या गोष्टी पण आहेत ना त्या पण एका साईडला एक पाहिजे. मग मी काय करतो, एक फ्लेक्स नावाची क्लास बनवतो पहिल्यांदा, तर ह्याला म्हणतो डिस्प्ले फ्लेक्स आणि याला म्हणतो आणि याला दोघांना पण म्हणतो फ्लेक्स. एका साईडला एक, करेक्ट. बट इथं म्हणण्यापेक्षा मी UL ला म्हणतो क्लास फ्लेक्स. ओके. आणि परत जो LI ला आपल्याला लिस्ट स्टाईल टाईप, सेमच गोष्ट अप्लाय करतो. आणि परत आपल्याला हा जो A आहे, A ला डायरेक्टली आपण टार्गेट करू शकतो, A ला मार्जिन म्हणू शकतो. लेफ्ट राईट वरून टॉप बॉटम वरून 0 पिक्सल आणि लेफ्ट राईट वरून 20 पिक्सल झालं. आणि जे बाय डिफॉल्ट मार्जिन पॅडिंग आहे का नाही ते रिमूव्ह करून टाकतो. त्याच्यासाठी स्टार घेतो, मार्जिन 0, पॅडिंग 0. ओके, व्हेरी सिंपल, समजलं. आणि सेम याला पण थोडंसं मागं पुढे घ्यायचंय, तर लेफ्ट मधला जो P आहे, लेफ्ट नॅव मधला जो P आहे, मी काय करतो डायरेक्टली डॉट लेफ्ट टॉप नॅव मधला जो P असेल, जो काही P असेल त्याला आपण मार्जिन देऊ. टॉप बॉटम वरून 0 पिक्सल, लेफ्ट राईट वरून आलं, साईडला थोडं. आणि जो A असेल त्याला टेक्स्ट डेकोरेशन आलं. सिंपल. नॅव्हिगेशन बरोबरचा झाला. बट इकडं याला आयकन वगैरे देऊया आपण, थोड्याच वेळात त्याला आयकन वगैरे पण देऊया. बट सध्यासाठी ना आपण कलर्स डिसाईड करून घेऊ आता, ठीक आहे. मग इकडून ना एक कलर पिकर एक्सटेन्शन आहे माझ्याकडे, कलर झिला म्हणून. मग इथून ना हा वाला कलर आहे, तो कलर इकडून घेतो मी आणि कॉपी टू क्लिपबोर्ड म्हणते. मग स्टाईल्सच्या आतमध्ये जातो आणि इकडं म्हणतो कोलन रूटच्या आतमध्ये जो प्रायमरी माझा कलर असेल, जो माझा प्रायमरी कलर असेल हा. ओके. त्याच्यानंतर अजून कोणता कलर आहे का माझ्याकडे? अजून तरी कोणता कलर नाही आहे. बटन्सला वगैरे कोणता कलर आहे का? बटन वगैरे आहे तिथं कुठं? बटनला प्युअर व्हाईट कलर आहे. सो व्हाईट कलरला आपण वी हॅव समथिंग विथ इट, व्हाईट आहे का? हा कोणता कलर आहे तो कलर आपण कॉपी करून घेऊ. ह्याला म्हणतो मग बटनवाला कलर. हे काल शिकवलं ना तुम्हाला, व्हेरिएबल्स मी शिकवलेत, व्हेरिएबल शिकवलेत ना. ओके, हा बटन कलर आला.
ओके. त्याच्यानंतर एक ब्लॅक कलर घेऊ आपण, ब्लॅक, जो की असेल #CCC, नॉट CCC ॲक्च्युली हा असणार आहे इथं वगैरे. ओके, हे कलर झाले आपल्याकडे. आणि वन्स वी आर डन विथ इट, कलर वगैरे एकदम परफेक्टली रेडी झाले. तर वरचा जो पार्ट आहे का नाही, एकदम छोटीशी बॉर्डर आहे बघा इथं खाली, मे बी दिसत नसेल तुम्हाला. त्यासाठी मी काय करतो, मी इथं म्हणतो हा जो पार्ट आहे टॉप नॅववाला, लेफ्ट टॉप नॅववाला, जो ऑलरेडी मी इकडे सिलेक्ट केला, आणि ह्याला मी काय करतो, ह्याचे पूर्ण मी इंटरनल CSS लावत होतो, ह्याला इकडून कट करतो आणि ह्याला एक्सटर्नलला कन्वर्ट करून टाकतो. लिंक ऑफ CSS. आणि CSS कुठं आहे, CSS ची फाईल बघा, ते आहे ॲसेट्स फोल्डरच्या आतमध्ये. तर मी म्हणतो ॲसेट्सच्या आतमध्ये style.css, आणि कंट्रोल करून क्लिक करतो ह्याच्यावरती आणि इथे येतो. ठीक आहे. आणि परत हा वाला पार्ट आहे तो सगळा पेस्ट करून टाकतो, असा वर करेल. आणि इथं नाव देतो आपल्या वेबसाईटचं. काय नाव आहे वेबसाईटचं, काय नाव आहे शॉपचं, पुढं काय, लिमिटेशन, इमिटेशन म्हणजे काय असतं? हा, आम्ही कधी घालत ना दाबून बिलून दोन पोरांचं माहित नसेल तुम्हाला तर तोंड धुवून सुद्धा लग्नाला जाऊ शकतो पोरं. बरं, आता हा पार्ट झाला आपल्याकडे. इथं वरती नाव पण आलं आपलं, राईट, टायटलच्या आतमध्ये. आणि आय डू वन थिंग अगेन, स्टाईलच्या आतमध्ये इकडे ह्याला थोडीशी पॅडिंग देतो. आता ही पॅडिंग द्यायची कशाला, इन्स्पेक्ट करून मी दाखवतो तुम्हाला मी कसं सिलेक्ट करतो. बघा, हा पूर्ण पार्ट आहे का, पूर्ण ब्लू झालाय, पण तो कशावरती झालाय, इथं बघा टॉप नॅवला झालाय. मग मला टॉप नॅव कुठं आहे का माझ्याकडे बघणार आहे. हा, ह्याला मी देणार पॅडिंग, टॉप बॉटम वरून 10 पिक्सलनी पाहिजे आणि लेफ्ट राईट वरून 5 पिक्सलनी पाहिजे. सो हा माझा वरचा टॉप बार झाला. आणि ह्याला एक बॉर्डर बॉटम देतो, बॉर्डर बॉटम 2 पिक्सल सॉलिड लाईट ग्रे. छोटीशी झाली, बरोबर आहे, पण जास्त मोठी दिसते 2 पिक्सल पेक्षा. 1 पिक्सल ठेवून बघूया, विच इज गुड इनफ. ठीक आहे. आणि पॅडिंग याच्यानुसार थोडीशी जास्त पाहिजे अजून, जे की मी टॉप बॉटम वरून 12 पिक्सल करतो किंवा 15 पिक्सल करतो, विच इज गुड. ठीक आहे. नाव व्हॉट आय नीड टू डू वन थिंग. इकडे हे जे आयकन्स आहेत का नाही, हे आयकन्स पण सेट करायचे आहेत आपल्याला. मग मी काय करतो, इकडं आयकन्स 8 वरती जातो आणि आयकन्स 8 मधून इकडून म्हणतो फेसबुक, आणि फेसबुकचा जो काही लोगो आहे का ना, हा वाला ब्लॅक वाला, तो घेतो आणि ह्याला डाउनलोड करून घेतो. थर्टी बाय 30 पिक्सलचा घेतोय आणि ह्याला डाउनलोड करतोय. आता हा जो फेसबुक आहे का नाही, ह्याला ओपन करतो विथ फाईल आणि इकडून ह्याला कट करतो Ctrl+X करून. माझ्या ब्राउझर ह्याच्यामध्ये येतो VS कोड मध्ये, आणि ॲसेट्सच्या आतमध्ये इमेजेस मध्ये जातो आणि इमेजेसच्या आतमध्ये आयकन्स मध्ये ह्याला स्टोअर करतो. ठीक आहे. आणि ह्याला रिनेम करतो FB. F2 केलं मी, रिनेम केलं FB. आणि इथं फेसबुकच्या ठिकाणी IMG आणि SRCच्या आतमध्ये ॲसेट्सच्या आतमध्ये इमेजेसच्या आतमध्ये आयकन्स आणि FB.png. इफ आय डू, फेसबुकची एक छोटीशी इमेज आली आपल्याकडे, राईट. आणि याला काय करायचं आता आपण, फेसबुक सारखंच सेम इंस्टाग्राम, सेम अजून काय, यूट्यूबला पण सेमच करायचंय. एक छोटासा घेतो हवाला आणि ह्याला डाउनलोड करतो 30 बाय 30 पिक्सलच्या आतमध्ये. अजून कुठलं होतं, लिंक्डइन,
लिंक्डइनचा डाउनलोड केला आपण आणि पिंटरेस्टचा पण छोटावाला लोगो आहे तो डाउनलोड करून घेतो 55. आणि प्रत्येक जो इमेज असेल का नाही कशामधली UL च्या आतमधली UL च्या आतमध्ये LI च्या आतमध्ये A च्या आतमध्ये जी काही इमेज असेल UL च्या आतमध्ये LI च्या आतमध्ये A च्या आतमध्ये जी काही इमेज असेल ना त्याची विड्थ करायची आपल्याला 20 पिक्सल आणि त्याची हाईट पण करायची 20 पिक्सल म्हणजे असिमेट्रिक दिसू नये म्हणून. ओके इफ यू सी हिअर तर काय झाली छोटीशी 20 पिक्सलची तयार झाली आणि सेम तर बाकीच्या सगळ्या गोष्टी हे ते इकडून इकडं कॉपी करतोय आणि आयकन्सच्या आतमध्ये येऊन पेस्ट करतोय. आता फेसबुक झाला इंस्टाग्राम झाला आता फेसबुकच्या आतमध्ये फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे. आता सगळ्या रिनेम करण्यापेक्षा मी आहे असं टाकून देतो काय नाही फरक पडत. IMGच्या आतमध्ये दुसरा काय होता फक्त आपल्याकडे ॲसेट्सच्या आतमध्ये इमेजेसच्या आतमध्ये आयकन्सच्या आतमध्ये इंस्टाग्राम बरोबर आहे. परत IMGच्या आतमध्ये ॲसेट्सच्या आतमध्ये इमेजेसच्या आतमध्ये आयकन्सच्या आतमध्ये लिंक्डइन. ठीक आहे काय माझं पुढं झालं तर चालतं एवढं काय नाही. एक फक्त आयकन कुठलं तर राहिलंय आपलं व्हॉट इट वॉज YouTube राहिलंय आणि इकडून इमेजच्या आतमध्ये ॲसेट्सच्या आतमध्ये इमेजेसच्या आतमध्ये आयकन्सच्या आतमध्ये YouTube आणि खाली एक फक्त पिंटरेस्ट लावेल. इंस्टाग्राम डबल झालं नाही ना. इमेजच्या आतमध्ये ॲसेट्स इमेजेस आयकन्स आणि पिंटरेस्ट हवा ना इथं. हे झालं आपलं तयार. आता ह्याच्यामध्ये काय चुकलंय काय बघूया थोडंसं मागं पुढं होतंय ते फॉर्मॅट डॉक्युमेंट करू विथ HTML आणि हा पूर्णपणे क्लोज करून टाकूया. इमेज डबल झाला इथं राईट. याच्या आतमध्येच दुसरी पण इमेज आली आहे त्याच्यामुळे हा ठीक आहे. 4 गोष्टी आहेत आपल्याकडे बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये जो मार्जिनिक आहे तो खूप जास्त झालाय म्हणजे कुठं टॉप नॅवच्या आतमधला जो UL आहे का नाही त्याला जी आपण मार्जिन दिली होती A वाला A ला आपण काय मार्जिन दिली होती 20 पिक्सल. सो मी तर 10 पिक्सल करतो. सो एकदम व्यवस्थित झाला होता. ओके हे पण आणि हे पण एक लुकिंग गुड. आणि ह्याला फॉन्ट फॅमिली दुसरी लावू मी तर म्हणतो गुगल फॉन्ट्स आणि गुगल फॉन्ट्सच्या आतमध्ये आणि गाईज दिस इज द राईट वे टू लर्न. फक्त कॉन्सेप्ट शिकून 2 एलिमेंट्सवरती अप्लाय करून तुम्ही कोड करायला कधीच नाही शिकणार आहे. हे घरी जाऊन करा तर तुम्हाला जाऊन कळणार आहे. इथून मी फॉन्ट घेतो. वॉट फॉन्टमधून बघूया आपण कुठला फॉन्ट आहे तो. हावाला कोणता फॉन्ट आहे मॉन्सरॅट फॉन्ट आहे. मग गुगल फॉन्टवरून MON ह्याचं काय मॉन्सरॅट फॉन्ट आहे. याला मी इथून गेट करतो गेट फॉन्ट फॅमिलीवरून. अच्छा ऑलरेडी आहे याच्यामध्ये. अजून कोणती फॅमिली पाहिजे आपल्याला अजून कोणती फॅमिली पाहिजे. मॉन्स्टर रॅटच आहे आपण मॉन्स्टर रॅट आहे आपण मॉन्स्टर रॅट आहे. हे वाली कोणते हे पण मॉन्स्टर रॅट आहे. हे कुठले मेडॉन आहे का बघूया आपल्याकडे. तर गुगल फॉन्टमध्ये कुठं मेडॉन आहे का ME. अच्छा मेडॉन आहे आपल्याकडे. मेडॉनला पण मी ॲड करून घेतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर अजून कोणती फॉन्ट फॅमिली आहे का वॉट फॉन्ट नावाचं एक्सटेन्शन मी घेतो बरं का. मॉन्स्टर रॅट आहे ते पण मेडॉनच आहे. त्याच्यानंतर हा कुठला मेडॉन आहे मॉन्स्टर रॅट आहे. ठीक आहे काही इश्यू नाही आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडे 2च फॉन्ट फॅमिली यूज केली जास्त काही नाही आहे याच्यामध्ये. ओके मॉन्स्टर रॅट ओके 2च फॉन्ट फॅमिली लागते आपल्याला. मग दोन्ही घेऊया आपण आणि ह्याच्यामध्ये पॉपिन्स नाही लागणार आपल्याला. सो पॉपिन्सला रिमूव्ह करून टाकू. बट ठीक आहे काय फरक नाही पडत. इथं काय करतो मी इम्पोर्ट करतो याला आणि इथं सगळ्यात वरती मी
इथं ना प्रायमरी फॉन्टच्या आतमध्ये फॉन्ट फॅमिली सेट करतो. फॉन्ट फॅमिली कोणती सेट करणार मी? अरे हा, मॉन्सरॅट. I'll paste this आणि लक्झरी टायटल मध्ये लक्झरी टायटल साठी आपण फॉन्ट फॅमिली कोणती यूज करूया? ही जी वरची वाली आहे का ना, आपण घेतली होती ती मेडॉन का काय आहे ते, हे घेऊया. ओके, आता व्हेन यू सी इट, काय नाही होत का? कारण की आपल्याला अप्लाय बॉडीला करायला लागणार आहे ते. मी तर काय करतो, इकडं जातो आणि इकडं म्हणतो बॉडी आणि फॉन्ट फॅमिली व्हेरिएबलच्या आतमध्ये जी प्रायमरी फॉन्ट फॅमिली आहे ना, ती यूज करणार आहे. ओके, फॉन्ट चेंज झाला. ओके, एकदम व्यवस्थित दिसतं आता. पण इकडं जर तुम्ही बघितलं ना, हा जो वरचावाला पार्ट आहे का नाही, एकदम छोटासा दिसतो है ना. एक्झिट बोर्ड फॉन्ट करतो पहिल्यांदा, हे छोटासा दिसतंय. मग त्याच्यामुळे जो माझा हा जो टायटल आहे का नाही पी, त्याला म्हणतो आयडी आणि याला म्हणतो टाइम. आणि टाइमला परत सिलेक्ट करतो इकडं. फॉन्ट साइज मी ठेवतो 10 पिक्सल. खूपच छोटं होतं, त्याला मी 20 पिक्सल ठेवतो. नाही 20 पण 13 पिक्सल ठेवलं. ओके, लुकिंग गुड. एवढ्यात आपला वरचा नॅव बार तयार झाला. तर इथं पण आपल्याला काय करायचंय, तर हे आत्ताच हे ड्रॉपडाऊन आत्ताच नाही बनवायला शिकणार आहे. ड्रॉपडाऊन मी परत शिकवेन तुम्हाला कसं बनवायचं. सध्या हा नेव्हिगेशन बार बनवूया. नेव्हिगेशन बार मध्ये खूप जास्त पॅडिंग दिसते आपल्याला. आता इथे किती पॅडिंग आहे एक्झॅक्टली जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर इथं या, हा कर्सर इथं घेऊन जावा याच्यावरती आणि you'll see की ह्याची हाईट आहे का नाही ती 110 पिक्सलची. टोटली हाईटच आहे ना, पॅडिंग वगैरे नाही दिलेली, याची हाईटच 110 पिक्सल आहे आणि ह्याला एकदम सेंटरला आणलेलं आहे. सो मी काय करतो, इकडे एक कॉमेंट टाकतो, इकडे म्हणतो मी मेन नॅव, आणि नॅवच्या आतमध्ये या नॅवला एक आयडी देतो मी नॅव बार. नॅव बारला का सिलेक्ट करतो, खाली जाऊन नॅव बार, ज्याची की हाईट काय असणार आहे, हाईट असणार 110 पिक्सल. आणि जो काय असणार आहे, पहिल्यांदा तर असणार आहे डिस्प्ले फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर आणि अलाइन आयटम्स सेंटर. ओके, तर हे दिसणार कसं, ह्याला एक बॅकग्राऊंड कलर देऊन दाखवतो तुम्हाला मी. बॅकग्राऊंड कलर रेड. हाऊ इट विल लुक, इट विल लुक लाईक दिस. ओके, 110 पिक्सल. नाव याच्यामध्ये पण सेमच आहे. इकडे काय होणार आहे, एक लेफ्ट साइड येणार आहे, मिडल साइड येणार आहे, येणार आहे. याच्या आतमध्ये लेफ्ट वाला आहे ना, लेफ्टला एक IMG देणार आपण. इमेजच्या आतमध्ये लोगो टाकू शकतो आपण. आता विल टेक द सेम लोगो फ्रॉम हियर. का आहे काय लोगो नाही, सेव्ह इमेज करतो आणि सेव्ह इमेज मध्ये आय वुड सेव्ह इट इन. आपण कुठं करतोय खरं कोड सगळा, वेब सॉकेट्सच्या आतमध्ये करतोय. कुठं करायला लागलो, त्याला म्हणतो सरळ लोगो आणि वेब पी इमेज आहे. लेट्स सी इफ इट रेंडर्स. आय एम नॉट शुअर रेंडर करेल का नाही. मी म्हणतो ॲसेट्सच्या आतमध्ये, इमेजेसच्या आतमध्ये लोगो डॉट वेब पी केला, आला सेम लोगो आला. बट इट इज इन द सेंटर बिकॉज एकच एलिमेंट आणि आपण जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर अलाइन आयटम सेंटर केले. त्याच्यामुळे जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर केले का आपण इथं, स्पेस बिटवीन पाहिजे. स्पेस बिटवीन केल्यानंतर ह्या साईडला येणार ते. आणि परत मिडल साईडला UL LI
ए, आणि ह्याच्यामध्ये कोणते कोणते हे आहेत, होम, शॉप, पेजेस, ब्लॉग आणि अबाउट. ओके, पण हे एका खाली एक येत आहे, त्याच्यामुळे हा UL ला आपल्याला फ्लेक्स लावावा लागणार आहे. सो एका साईडला एक गेले ते. आणि आता जरी व्यवस्थित दिसत नसेल तर 5 मिनिटात दाखवतो तुम्हाला कसं दिसतं बघा तुम्ही. हे झालं, आणि इकडच्या साईडला परत हे मेन्यू, परत ह्याला सेम UL आणि ह्याला फ्लेक्स देणार. UL डॉट फ्लेक्स म्हणजे काय करणार, एक UL बनवणार, त्याच्यामध्ये क्लास देणार फ्लेक्स, आणि LI इंटू किती, 1 2 3 4 तीनच आहे. तो जो 0 दिसतोय ना, तो काउंट आहे कार्डचा. मी तर 3 घेतो. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा काय म्हणणार, अकाउंट, त्याच्यानंतर सर्च, आणि त्याच्यानंतर कार्ड. ओके, नाव सी, हे असं काहीतरी काम करतंय. आणि सिमिलरली आपल्याला काय करायचं झालं, पण एच्या आतमध्ये टाकायचं होतं. ओके, आणि जेवढे काय सगळे ए असतील ULच्या आतमध्ये, तिथं ऑलरेडी आपण सिलेक्ट केले, त्या सगळ्यांना आपण एक कलर देऊ शकतो. त्याला आपण कलर म्हणेल व्हेरिएबल ब्लॅक, राईट. कलर आला, आणि जो बॅकग्राऊंड कलर जो आहे याचा, तो रिमूव्ह करून टाकू. आपण फक्त आपण बघत होतो किती हाईट येते त्याची, त्याच्यामुळे हा कलर आहे तो रिमूव्ह करून टाकू. ठीक आहे, दिस इज हाऊ इट इज लुकिंग नाईस. आता फर्स्टली हे एकदम सेंटरला आहे, ठीक आहे. मग आपण काय करूया, याला थोडा थोडा बघा, इकडून मार्जिन पॅडिंग दिसते दोघांना पण, बरोबर आहे, एक पॅडिंग दिसते. तर मी आता काय करतो, याला पॅडिंग किती सूट होईल आपण बघूया. हा पूर्ण जो येलो आहे का नाही, ह्याला मी एक पॅडिंग देतो. इथं कुठं पॅडिंग आहे का, पॅडिंग 0 दिसते इथं, बट मी ह्याला देतो पॅडिंग ऑफ 20 पिक्सल, बट 20 पिक्सल फ्रॉम लेफ्ट राईट, लाईक 20 पिक्सल फ्रॉम लेफ्ट साईड, लेफ्ट राईट, सॉरी टॉप बॉटम. टॉप बॉटमने 20 येते, सो टॉप बॉटमवरनं 0 घेऊ आपण, लेफ्ट राईट वरून आपण 40 पिक्सल घेऊ. दॅट इज लुकिंग गुड. आणि हे कुठं लावायचं आपल्याला, लाईन नंबर 46 ला लावावं लागेल. लाईन नंबर 46 कुठे आहे, लाईन नंबर 46 याच्या आतमध्ये. सेम गोष्ट इकडून कॉपी करू आणि इथं येऊन, ओके, लुकिंग गुड. आणि सेमच गोष्ट वरती पण करायची, ओव्हर हिअर, आणि याच्या आतमध्ये आय कॅन से की ह्याला पण पॅडिंग द्या, टॉप बॉटम वरून 0 पिक्सल आणि लेफ्ट राईट वरून 50 पिक्सल. ओके, आणि सेमच लाईन नंबर कितीला लावायचं इथं बघा, लाईन नंबर 19 ला लावायचे. सो लाईन नंबर कंट्रोल G करा, लाईन नंबर 19 वरती जावा, आणि लाईन नंबर 19 वरती इथं अप्लाय करून टाका. लाईन नंबर 19 ला जे क्लास आहे त्याच्या आतमध्ये टाका. ते झालं. इट इज लुकिंग गुड. बट 0 पिक्सल नको आहे, इकडून 10 पिक्सल घेतो टॉप बॉटम. आता कसं दिसतंय बघा, लुकिंग गुड, राईट. आणि याला परत काय बॉर्डर आहे, बॉर्डर तर नाही बट खाली इमेज आहे. मी काय करतो, इकडे एक इमेजचा कंटेनर घेतो. इकडे म्हणतो मी, ह्याला हिरो सेक्शन बोलतात बाय द वे. इथे तुम्हाला दिसतं ना नॅव्हिगेशनच्या बारच्या खालचा जो सेक्शन असतो ना, त्याला हिरो सेक्शन म्हटलं जातं. आता इथं खाली हिरो सेक्शन घेतोय मी, आणि हे ॲनिमेशन परत बघू आपण, मी डायरेक्टली तुम्हाला लावून दाखवतोय. ठीक आहे, इमेज कुठून घेणार तुम्ही, इमेज घेणार freepik.com वरून. इथूनच वापरायचे इमेजेस, नाहीतर इमेजेसला कॉपीराइट होतं. इथून मी म्हणतो ज्वेलरी वाली आहे का बघू कोण मॉडेल. अरे मुलाच्या काय ज्वेलरी असतात का रे, पण घालतात पोरं आजकाल, काय तर घालतात, कानात घालून फिरतात.
त्यांना असं वाटतंय आपण लय कसलं भारी दिसायला लागलो ना. एवढं काय झालं हसायला? कशा हसायला? आपण काय घातलंय ना हे? अरे ते बांधल्याने वाटायला लागलं की तिला बांधूनच स्थळ आहे ना आपलं. आपण एखादं तसं तसं दिसायला लागले ते. ही ज्वेलरी आहे. काय पण घालतो हो की इज इट रिअली ज्वेलरी? काय काय किती किती आश्चर्य झालं तेच किंवा कंट्रोल कंट्रोल. हा हे घातल्याने वाटतंय ना. हा असं आहे बघ ट्रेडिशन. हे वापरायची का इमेज? हे वापरायची का? नको. चेहरा कशाला बघायचा? ज्वेलरी बघायची. त्याला म्हणू दे ना मग. तू का म्हणायला लागलाय त्याच्या वतीनं? त्याला तोंड नाही काय? तोंड नाही का तुला? पपेट आहे काय तू? असं तोंड बंद करून बाहुल्याचा बोलायला लावतात बघ. ओढून वगैरे याच्यावरती तर मिळत नाही. पिक्सापे वरती बघू आपण. पिक्सापे याच्यामध्ये आपण बोलूया ज्वेलरी. ज्वेलरी अरे इकडे काय स्पेलिंग वगैरे चुकली होती का माझी? हा ना. कोण? आता पाक बांगड्यांनी दाखवावं लागलं ते. ह्याच्यावरनं मला रक्षाबंधन यायला लागले आठवतं सारखं. चांगला खर्च होणार आहे वर्षी माझा. हेच घेतो तर छान आहे. कसल्या टाईपची ज्वेलरी? अरे मी ह्याला गेलतो FC रोडला फिरायला आणि तिथे ती एक बाई बसली होती ते झुमके विकायला. तुला सहज विचारलं होतं मी कितीचे? ते म्हणते की 150 रुपयाचे. विचारलं फक्त कोण घालणार? त्याला सहज म्हटले की 50 रुपयाला जाईल. ती मागच बघली घ्या म्हणून. आणि म्हणले की 120 रुपये दो. मी तसंच चाललो पुढं. तर म्हणते की 100 रुपये दे दो. एवढे पुढं चालल्यानंतर मागं आली म्हणते की घ्या 50 रुपयाला म्हणून. मी बार्गेनिंग नाही करत कधी, बट बार्गेनिंग केल्यानंतर चालतंय सुद्धा हे पहिल्यांदा मला त्या दिवशी कळालं तिथं जाऊन. ज्वेलरी चांगली होती पण काय बोलताय तरी त्याला? ऑक्साईड. ते गंजल्यासारखं दिसतंय. गंजलेले असतात का नाही भांडी वगैरे किंवा काय तसलं दिसतं. ते काय आवडतंय का नाही? हा अरे पण ते मला लिटरली असं बट माझं असं क्वेश्चन आहे की वाय वुमेन विअर ज्वेलरी? What is the reason behind it? Like they want to show कि we are looking good. They are wearing to show someone or they are wearing for themselves. What could be the reason? स्वतःसाठी घालतात का? दोन्ही पण रिझन असू शकतात त्याच्यामागे. बरोबर आहे. त्या समोरच्याला चांगलं दिसलं पण पाहिजे. हा पण मुद्दा आहे ना. अरे बायका भांडतात आजकाल माहितीये का? आम्ही स्वतःसाठी घालतो म्हणे. त्याच्यामुळे सोनाला वगैरे मला सांगतात नाही कधी कशी दिसायला लागली. म्हटले की कशी का दिसत? चांगली दिसायला लागली. असं काय ना. कोणाला नाही बघत रेकॉर्डिंग. हा तो सांगतो बघायला सांग. आता आपल्याला काय करायचं? इकडे एक बॅनर बनवलाय ना. ह्या बॅनरच्या आतमध्ये इकडे एक बॅनर बनवतो. नवीन काही शिकावं लागणार आहे का आपल्याला? आता ID मध्ये ना मी ID ला सिलेक्ट करतो आणि ID ला कुठली ID
आता हे बॅनर, त्याला फक्त ना बॅकग्राऊंड कलर जसा असतो तसंच एक इमेज पण असते आणि त्याला एक URL देऊ आपण, जो की असणार आहे ./images आयकन्स नाही images/banner.jpg. बॅनर नाही दिसत का? मला हाईट नाही दिलेली त्याच्यामुळे याला एक हाईट देतो, मी हाईट देतो 100 हाईट. ओके, कम्प्लीट 100 व्यू हाईट म्हणजे काय, जेवढी खालची राहिली आहे तेवढी सगळी. समजलं? ओके, व्हेरी गुड. आणि आता 100 म्हणण्यापेक्षा इकडे आपण 80 व्यू हाईट घेऊ आपण. 70 व्यू हाईट. ओके, 70 व्यू हाईट झाली एवढी. आणि या साईडला ह्याच्या बॅनरच्या आतमध्ये एक H1 देऊ आणि ह्याच्यामध्ये टेक्स्ट काय होता, टेक्स्ट होता लिव्ह दी मुमेंट. ज्वेलरी कलर मुमेंट आपल्याला नाही समजणार आहे, डोंट अंडरस्टँड. सोनलकडे एवढे कानातले आहेत का नाही, जिथं कुठं दिसेल का नाही तिथं किती दिसते, त्याला बघायला सांग. बॅनर आणि बॅनरला बॅनरच्या आतमधला जो H1 आहे त्याला फॉन्ट फॅमिली घेऊ आपण लक्झुरियस टायटल मध्ये. मग काय झालं, सेम आलं द फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल जी की आपल्याकडे मगाशी होती ती, आणि त्याच्या खाली काय होतं का लिव्ह द मुमेंट, आणि त्याच्या खाली हे नीड अ परफेक्ट कॉपी होत नाही, मला सांगा तिथं काय लिहिलं ते. नीड अ परफेक्ट लॉरेम एप्सन टाकून देऊ, तुम्ही करा चेंजेस. लॉरेम 24. हिअर हे झालं पूर्ण एका साईडला. मग आय वुड टेक वन थिंग, इथं ना एक BR लावतो खाली एक येईल आणि इथं पण एक BR लावतो सध्यासाठी. ओके, आणि हा जो पार्ट आहे ना ह्याला एकदम सेंटर लावणे. पण ह्याला सेंटर लावण्याच्या आधी ना युल सी की इकडं जो हा टेक्स्ट आहे का ना हा पूर्ण व्हाईट मध्ये. सो इथं पण मी ना H1 मध्ये जो आहे ह्याला पण कलर मी घेतो व्हाईट, आणि बॅनर मधला जो P असेल त्याचा पण कलर जो येतो व्हाईट ठेवायचा. ओके, दिसत नाही एकदम, बट काय तर आपण ह्याला करू शकतो देण्यापेक्षा मग थोडासा आपण ह्याला हवाला देऊ शकतो कलर. ओके, व्यवस्थित दिसावा त्यासाठी पण करू आपण काहीतरी परत, बट बघता कशी व्यवस्थित वेबसाईट झाली आपली. द बेसिक नॉलेज फ्लेक्स फक्त वापरलाय आपण, आणि बेसिक मार्जिन पॅडिंग आणि कलर एवढं जरी आलं तुम्हाला, फक्त कॉमन सेन्स जरी असेल का तरी पण तुम्ही डेव्हलप करू शकता. मी 2018ला बनवत होतो असं. सो इट इज युअर टर्न की तुम्ही असताना बनवा. आता हे तर काय माझं तोंडपाठ झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टाइम लागणार नाही. टाइम एवढं बनवायला तुम्हाला 1 दिवस लागणार आहे. 1 दिवस लागेल, जास्त पण लागेल, पण बसल्यानंतर बसला तर ठीक आहे, नाही बसला तर मग काय आहे परत तेच रडगाणं. बघा आता एक बटन बनवू आपण, आणि इकडं खाली याच्याच आतमध्ये एक बटन क्रिएट करू, आणि ह्याला एक ID देऊ आपण. ID काय देऊ, शॉप नाव ID, आणि ह्याला म्हणू शॉप नाव बटन. आणि शॉप नाव बटनला आपण इथे घेऊ, ह्याला म्हणू शॉप नाव, ह्याला म्हणूया width 100 पिक्सल, हाईट, बॅकग्राउंड कलर व्हाईट, आणि कलर जो आहे तो व्हेरिएबल मधला ब्लॅक घेऊ. ओके,
ह्याचा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट टू शॉप नाव. दिस इज हाऊ इट विल लुक. बरोबर आहे. बट एकदम सेंटरला पण घेऊया आपण, एकदम सेंटरला घेऊया, डोंट वरी. आता व्हॉट आय विल डू हिअर की शॉप नावला जो बॉर्डर आहे का नाही, बॉर्डर तर पहिल्यांदा नको आहे आपल्याला. बॉर्डर हे जे तुम्हाला बॉर्डर दिसते ना इकडं, ही बघा छोटी थोडंसं बॉर्डर टाईप दिसतं, ते नको आहे मला. आणि इकडे म्हणतो बॉर्डर नन, बॉर्डर गेली माझी. आणि नन म्हणण्यापेक्षा इकडे काय बॉर्डर नाही, बॉर्डर नाही यायचं याला. ठीक आहे. विड्थ जे आहे विड्थ थोडीशी इन्क्रीज करू आपण, 150 पिक्सल घेऊया. आणि याला एक मार्जिन टॉप देऊ, मार्जिन टॉप 10. ग्रेट. आणि हा जो पूर्ण पार्ट आहे का नाही, ह्याला म्हणून आपण बॅनरवाला जो पार्ट आहे पूर्ण बॅनर, ह्याला म्हणून डिस्प्ले फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट, सेंटर, अलाइन आयटम्स. काय होतंय बघा, एकदम सेंटरला आलंय. बरोबर आहे. बट मला ह्या साईडला पाहिजे. मग जस्टिफाय कॉन्टेंट स्टार्ट घेतल्यानंतर सेमच दिसतंय, कारण की एका साईडला एक आहे. आता तिन्ही गोष्टी साईडला काय येतात, कारण की डिस्प्ले फ्लेक्स दिला आपण. पण बाकीच्या प्रॉपर्टी सेम पाहिजे. मी फ्लेक्स त्याचा डायरेक्शन जे आहे ते फक्त कॉलम करतो, म्हणजे काय ते एका खाली एक. अंडरस्टूड. जस्टिफाय कॉन्टेंट, सेंटर, अलाइन आयटम्स, फ्लेक्स, स्टार्ट. ओके. इथं आला आणि जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर देऊया. ओके आलं. थोडासा पण मार्जिन देऊ याला, मार्जिन नॉट ह्याला, हा जो आतला पार्ट आहे H1 वगैरे याला मार्जिन देऊ शकतो आपण. बट ऑल्दो याला एक पॅडिंग देऊ, पॅडिंग थोडासा 20 पिक्सल वगैरे देऊ, थोडासा एक बनवला. ओके. लुकिंग गुड, लुकिंग गुड. आणि अबाउट वगैरे जे सर्च वगैरे आहे का ह्याला तुम्ही ऐकन लावून घ्या तुमच्या पद्धतीने. पर्यंत झालाय आपलं. सो इट टुक मी हाफ आवर बाय टेलिंग यू, बट तुम्हाला एक दिवस पूर्ण लागणार आहे. उद्या सकाळ बसा, आज मे बी नका बसू, उद्या सकाळी बसा. उद्या कॉलेजला जाणार नसाल तर सकाळी बसा, जाणार असेल तर संध्याकाळी मला फोटो पाठवा काय करताय असं. बघा कसं आहे ते, बिकॉज इम्पॉर्टंट आहे. आणि प्रॅक्टिस करत करतच शिकायचं असतं, प्रोजेक्ट बनवत शिकायचं असतं. इट्स नॉट लाईक की तुम्हाला थेअरी बिरी दिली, थेअरी हजर होईल. यू हॅव टू लर्न समहाव लाईक दिस. आणि याच्यामध्ये खाली अजून काय आहे का आपल्याकडे? प्रियंकासाठी बघू टाइम किती झालाय, परत नाही तर लेट व्हायचं होतं. हा ना प्रियंका, लेट व्हायचे घरी, काम बुडायचं एवढं मोठं. वर्क फ्रॉम होम चालू असेल ना गुगलच्या ऑफिस मधून? ह्याच्या पुढे हेजिटेटच झाला पाहिजे काय तर बोलताना. एक काय बोलले की 100दा बोलणं खावं लागतंय म्हणून. एक सासू असते माहिती आहे तुला, सासू सोना असतात, त्याच्यामध्ये एक सासू असते जी जेवढे ते टोमणे मारत नाही का सुनेला, तेवढे मी मारत असतो एकदा. आता तर तुम्ही तर नवीन आहे, मागच्या बॅचला विचारा कधी तर. विनय माहिती आहे ना तुम्हाला? विनय त्यासोबत गेम खेळत होतो पबजी. त्याला एकदाच हरवलं होतं मी गेम मध्ये सुरुवातीला. 2 आठवडे त्याला ऐकवत होतं मी, 2 आठवडे. तुम्ही तर नाही केल्यावरती तर मग आता प्रियंका जस्ट बी केअरफुल. आता इथं पण 2 पार्ट आहेत. आता हे 2 पार्ट कसे करायचे कोणाला इमॅजिन झालं? झालं? काय करणार श्रुती? व्हेरी गुड. व्हेरी गुड. बट एक साईड कसं येणार पण कुणाला लावणार डिस्प्ले? व्हेरी गुड. सिंपल. कळालं कसं? म्हणजे त्याच्या खाली एक हा फुटर वगैरे बनवू आपण उद्या वगैरे. टाइम आहे आपल्याकडे, बनवू शकतो ना आपण. अरे हाय अर्धा तास आहे अजून, प्रियंका अर्धा तास आहे अजून आपल्याकडे. एका दिवशी प्रियंकाला बसून घ्यावं लागतं दिसतंय. काहीच करणार नाही पुढच्या वेळेस जायला घरी. ओके. इथं मी काय करतो, इकडे म्हणतो कलेक्शन्स. ऑफ कलेक्शन्स. आणि कलेक्शनच्या आतमध्ये 2 कलेक्शन बनवायचे आहेत. एक कुठला? न्यू कलेक्शन क्लास
न्यू कलेक्शन आणि ऑल प्रोडक्ट, ऑल प्रोडक्ट्स. अंडरस्टूड? व्हेरी गुड. आता न्यू कलेक्शनला या साईडला मी म्हणणार न्यू कलेक्शन, बट त्याला एक आयडी देणार मी, न्यू कलेक्शन, जेणेकरून मला परत काय करता येईल, ह्याला फॉन्ट देता येईल. आणि खाली H1 च्या आतमध्ये सेल ऑफ 20, खाली H2 च्या आतमध्ये ऑल प्रोडक्ट्स. ओके, shop now all products. Got it? Now what I want to do is की इकडं हा जो बटन आहे का नाही, बटन ऑलरेडी मी क्रिएट केलेलं आहे, ठीक आहे. आणि इकडं पण हॉवर केल्यावरती काय होत नाही, बट याला हॉवर होते. हॉवर केल्यानंतर काय होते, त्याच्यावरती ज्यावेळेस मी माऊस घेऊन जातो त्यावेळेस त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं. ते पण मी दाखवतो तुम्हाला कसं करतात ते. बघा इकडं डिव ऑफ न्यू कलेक्शन आणि ऑल प्रोडक्ट सेल ऑफ 20%, हे सगळं झालं आपल्याकडे. दिसताना काय असं दिसतंय, बरोबर आहे. बट व्हॉट आय वॉन्ट इज की हे न्यू कलेक्शन एका साईडला पाहिजे, ते एका साईडला पाहिजे. मग मी काय करतो, ह्या दोघांचा पेरेंट, याचा आणि याचा पेरेंट कोण आहे, ह्या दोघांचा पेरेंट कोण आहे, लाईन नंबर 59 आणि लाईन नंबर 65, ह्या दोघांचा पेरेंट कोण आहे, श्रुती. व्हेरी गुड, कलेक्शन्स आहे, बरोबर आहे. मग कलेक्शन्सला मला काय करायला लागणार आहे, डिस्प्ले फ्लेक्स करायला लागणार आहे. क्लास आहे का आयडी आहे, बघूया ते. आयडी आहे, सो मी हॅश लावतो आणि कलेक्शन्स म्हणतो, त्याला म्हणतो डिस्प्ले फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर अलाइन आयटम्स, ठीक आहे. जस्टिफाय कॉन्टेंट द्यायची काही गरज नाही, कारण की आपण त्याला विड्थच आपण करणार आहे. त्याच्यामुळे एका साईडला झालं, हे एका साईडला झालं. मग कलेक्शनच्या आतमधला जो एक डिव आहे ज्याचं नाव आहे न्यू कलेक्शन्स, ज्याच्या क्लासचं नाव काय, न्यू कलेक्शन्स. तर मी न्यू कलेक्शन्सला जर घेतलं तर त्याची विड्थ काय होणार आहे, विड्थ होणार आहे 50, ओके, आणि बाकी राहिलेली 50% होणार आहे. आणि मग ह्याचा बॅकग्राऊंड कलर काय करून घेतो मी, बॅकग्राऊंड कलर इकडे बघू काय आहे का, त्याला बॅकग्राऊंड कलर नाही, ऍक्च्युली बॅकग्राऊंड इमेज आहे. मग इमेजसाठी मी काय करतो, बघू काय म्हणतात कानातल्याला, काय म्हणतात, इयरिंग्स. तर हे घेऊ न्यू कलेक्शनच्या आतमध्ये, आणि आय वुड डाउनलोड दिस थिंग ज्वेलरीच्या आतमधून, आणि कट करतो याला इमेजेसच्या आतमध्ये डायरेक्टली, आणि याला म्हणतो न्यू कलेक्शन डॉट जेपीजी. बॅकग्राऊंड इमेज म्हणून ह्याला बॅकग्राऊंड इमेज, आणि URL देऊ आपण. URLच्या आतमध्ये कुठला URL देणार आपण, डॉट स्लॅश इमेजेस, डॉट स्लॅश म्हणजे करंट डायरेक्टरी बरं का, त्याच्यामध्ये न्यू कलेक्शन डॉट जेपीजी. सो इफ आय शो यू हिअर, तर ह्याचा इमेज तरी दिसतं बट फुल इमेज नाही दिसत, बिकॉज त्याची हाईट काही नाही आहे. मग मी त्याला एक हाईट देतो, त्याला फॉर एक्झाम्पल 100 पिक्सल, 100 पिक्सलची हाईट दिसते, आणि ह्याला एक बॅकग्राऊंड साईज करतो कवर, ओके. पण ती इमेज दिसतीये तरी का, बिकॉज न्यू कलेक्शनच्या आतमध्ये एकदम छोटंसं दिसतंय ते. आय थिंक ह्याला अजून ना इमेजची जी साईज आहे का, लाईक 300 पिक्सल करू ह्याला, दिसतंय. आणि हे जे आहे की नाही, हे पण सेंटरला नाही. आता कसं आणणार सेंटरला, श्रुती काय वाटतंय, कशाला लावू, कुठल्या डिव्हाइसला, न्यू कलेक्शनला लावू ना. ह्याला मी म्हणतो डिस्प्ले फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर अलाइन आयटम्स, सेंटरला.
ओके. आणि ह्याचा जो कलर आहे का नाही, कलर आपण करू व्हाईट. व्यवस्थित दिसत नाही, ओव्हरले पण लावू शकतो आपण इन फ्युचर, काय अडचण नाही. आणि याला आपण म्हणूया न्यू कलेक्शन फॉन्ट. वेट आपण ठेवू 800, थोडंसं बोल्ड होईल. ओके. हे झालं आपलं न्यू कलेक्शन. आणि याला जर कलर आपण ब्लॅकच दिला तर हे असं काहीतरी दिसतं. बट जर ह्याला सेंटरला घेण्याच्या ऐवजी जस्टिफाय कॉन्टेंट सेंटरच्या ऐवजी फ्लेक्स स्टार्ट जर आपण केला तर इट विल लुक लाईक दिस. ओके. न्यू कलेक्शन. आणि अजून इकडचा जो राहिलेला 20% आहे, ह्या 20%ला आपण सेमच करू आपण कलेक्शन आणि डॉट करून. इकडचा डिव कोणता होता? ऑल प्रोडक्ट्स. बरोबर आहे. ऑल प्रोडक्ट्स काय क्लास आहे, त्याच्यामुळे डॉट ऑल प्रोडक्ट्स. परत डिस्प्ले फ्लेक्स जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर. आणि याला एक विड्थ राहिली घ्यायची आपली. विड्थ व्हॉट इज रॉंग? कलेक्शन्स आहे तर कलेक्शन्स. ओके. आणि एका साईडला एक आलेलं फ्लेक्स असलं, त्याच्यामुळे मग ह्याला काय लावावं लागेल? फ्लेक्स डायरेक्शन एका खाली एका. वाव, दिस इज हाऊ वी हॅव क्रिएटेड अवर वेबसाईट. अजून खूप काय करण्यासारखं, बट दिस इज व्हेरी बेसिक. आणि ह्याला मी डिप्लॉय पण करून दाखवतो. अर्ध्या तासामध्ये आपण ह्याला डिप्लॉय करू. डिप्लॉय कसं करायचं? घरी जायचंय, बघायचंय नीट आणि गिटवरती टाकायचं. एरर वेररचे फोटो एकमेकांचे टाकायचे नाहीत मला, नाहीतर फोन करून बोलणार आहे, नाहीतर फोनवरती. ओके. आता जस्ट गो हिअर आणि इकडे म्हणा github.com. तुमचा अकाउंट वगैरे क्रिएट करून घ्या ह्याच्यावरती. मी एक नवीन रिपॉझिटरी बनवतो. स्वरा इमिटेशन. स्पेलिंग बरोबर आहे का? चुकली आहे? काय असतंय आता? बरोबर आहे का? बरोबर आहे का? अरे मला नाही माहिती, मी विचारतो तुम्हाला. आय एम वीक ॲट स्पेलिंग्स. पब्लिक रिपॉझिटरी ठेवतो, क्रिएट रिपॉझिटरी करतो. आणि ज्यावेळेस तुम्ही रेपो क्रिएट कराल ना, यू विल हॅव टू डू वन थिंग. इथं यू गो अँड गेट ॲड डॉट गेट स्टेटस. आता काय सगळ्या फाईल्स ॲड झाल्या, बट व्हिडिओ कॉल वगैरे ॲड झालंय. असं नाही व्हायला पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे. मी काय करतो, ह्याला क्लोज करतो आणि परत ज्वेलरी शॉपच्या इकडं जातो आणि याला म्हणतो गेट इनिट. परत म्हणतो गेट ॲड डॉट, परत म्हणतो गेट स्टेटस. झाल्या सगळ्या फाईल्स ॲड. गेट कमिट -m आणि फेज 1 फॉर आवर वेबसाईट इज डन. तो गेट रिमोट ॲड ओरिजिन आणि ओरिजिनच्या आतमध्ये कुठला ओरिजिन? हा ओरिजिन ॲड करतो. आणि परत व्हॉट आय नीड टू डू वन थिंग. गेट ब्रांच नवीन बनवायचे आपल्याला, म्हणजे जे मेन ब्रांच आहे ते सेटअप करायचे. आणि गेट पुश ओरिजिन मेन किंवा गेट पुश जरी म्हटलं असं तरी पण झालं असतं. ओके. सो हा कोड झाला आपला तयार. ओके. दिस इज द कोड दॅट वी हॅव. आणि त्याच्यानंतर मी तर जातो versal.com वरती. versal.com वरती गेल्यानंतर यू विल सी ॲड न्यू आणि प्रोजेक्टला ॲड करतो मी. ज्यावेळेस मी प्रोजेक्टला ॲड करेन त्यावेळेस इकडे ॲडजस्ट गिटहबच्या परमिशन्सला ॲडजस्ट करतो मी आणि इकडं पासवर्ड टाकतो माझा. आय डोंट नो इफ आय एम शुअर अबाउट दिस. इकडून मी एक रिपॉझिटरीला ॲक्सेस देतो अजून, ज्याचं नाव होतं स्वरा इमिटेशन. सेव्ह. आणि हे रिपॉझिटरी आहे ना, ते इम्पोर्ट करतो. I'll import this, I'll deploy
building, and this is done. Now this website is live. You can check the website by using this link. लिंक पाठवतो तुम्हाला, बघा चेक करून. 2 मिनिटात डिप्लॉय केला आपण. काय नाही रे, फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की कुठं काय यूज करायचं आहे, दॅट्स इट. बाकी जास्त काय हार्ड नाही. बघा ग्रुपवरती टाकलंय, चेक करा. लिंक वरती क्लिक करा. त्या फोनवरती चांगली नाही दिसणार बिकॉज रिस्पॉन्सिव्ह नाही आहे, बट ऍटलीस्ट दिसतीये. आणि इथं काय करा, इथं जावा 3 डॉट्स वरती आणि इकडून डेस्कटॉप मोड आहे ना तो एनेबल करा. म्हणजे तुम्हाला डेस्कटॉप वरती कशी दिसेल वेबसाईट ती दिसेल. डेस्कटॉप वरती अशी दिसते. अरे पण ते डुप्लिकेट झाली बघा इमेज है ना. त्यासाठी व्हॉट यू कॅन डू, हे बघा इकडं एक प्रॉपर्टी असते त्याच्यासाठी, ज्याला आपण बोलतो बॅक. हे शिकवणार बरं का, जे जे नाही ह्याच्यामध्ये शिकवलं ना ते मी परत शिकवणार आहे. बट एवढ्या का हार्डकोर प्रॉपर्टीज नाही आहेत, एकदम सिंपल प्रॉपर्टीज आहेत. एवढं काही जास्त विचार करण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये. हे बघा फक्त जिथं मी इमेज लावली नाही ही न्यू कलेक्शन वाली, त्याला फक्त म्हणा बॅकग्राऊंड रिपीट नो रिपीट, आणि यू विल ऍड दिस फाईल अगेन. हे बघा अजून एकदा डिप्लॉय करायचं, सिंपल आहे एकदम. म्हणा git add dot git commit -m आणि remove git बघा आता रिफ्रेश करून बघा. दॅट माइट हॅव बीन रिझॉल्व्ड. आता बघू पुश झालंय का व्यवस्थित. तर इथं जे नवीन जे अपडेट होतं ना रिमोट रिपीट, हे पण फिक्स झालं असेल इथं बघा. झालं रिमूव्ह नाही झालं, कशाला लावलंय पण. थोडा टाइम गेला गेट्स डिप्लॉय व्हायला, बट सिंपल आहे. असंच डिप्लॉय करायचं असं ते वर्सलवरती. बाकी अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकायच्या आहेत. ॲटलिस्ट नॅव्हिगेशन बार व्यवस्थित बनवून घ्या. ठीक आहे. So this is it. You can teach if you wish to.
मयूर, अरे त्या ह्याचं काय झालं हेडफोनचं? मग पाठवून द्यायचं, काय करायचं? किती वेळ लागेल तरी? चालेल, बघ जर होत असेल तर, नाही तर मग पुन्हा तर पाठवून देतो कॉलेजवर. चालेल चालेल चालेल. आणि बाकीचं तुमचं हे केलं नाही, तुम्ही रजिस्ट्रेशन नाही केलं ह्या वर्षीचं? हा तेच म्हणतो रे, कारण की कसं आहे, ह्यावेळेचा करिक्युलम कम्प्लिटली वेगळा आहे. मागच्या वेळेस कसं होतं, मागच्या वेळेचा करिक्युलम पूर्ण कम्प्लीट डिफरंट होता. हो हो, तेच तेच तेच. त्याच्यामुळेच कसं माहिती आहे का, ह्या वेळेस तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी आहे. बिकॉज कसं होतंय, लास्ट टाइमच्या मुलांना पण करून घेतलं होतं, ह्या वेळेच्या सगळ्या मुलांना असं ते ट्रान्सफर डायरेक्टली नाही करतायत, असा प्रश्न आहे तो. मग काय, इट्स ओनली अबाउट 1000 रुपीज. करून टाका. परत आपण जे फायनल जो तुमचं असेल का नाही, त्याच्यातून आपण मायनस करूया, काय अडचण नाही. बट कसं आहे, आता थोडंसं मला पण प्रोटोकॉल फॉलो करायला लागतं रे. इट्स नॉट अबाउट ओनली 1000 रुपीज, बट बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे. ठीक आहे, यू कॅन अंडरस्टँड मी. करून टाका आजच्यात. हां चालेल चालेल, सांग बाकीच्यांना पण सांगा. मी मॅडम सोबत पण बोललो होतो की मॅडम पण मला सेमच गोष्ट म्हणत होत्या, बट द प्रॉब्लेम इज दॅट की मागच्या वेळेस पण तुम्ही फुल बॅचमध्ये पण बसला होता. असं नाही की म्हणजे जर बॅचमध्ये बसला नसतात किंवा काय झालं नसतं ना, तरी पण मला कॅरी फॉरवर्ड करता आलं असतं दुसरीकडे. बट इथं कसं आहे, नॉट ओनली वन ना, अजून टीचर पण आहेत, इन फ्युचर टीचर वगैरे पण येणार आहे तुम्हाला शिकवायला, राईट? सो ते पण आपल्याला मॅनेज करावं लागतं रे सगळं. आता मागची बॅच तर कशी, मागची बॅच पूर्ण लॉसमध्ये गेली, एका पण पोराने व्यवस्थित केलं नाही मागच्या बॅचमध्ये. आता आपल्याकडे कमी मुलं आहेत, तर मला पण स्वतः कॉन्सन्ट्रेट करता येईल आणि पुढं पण थोडंफार असतंय, राईट? चालेल चालेल, करून टाका तेवढा. ओके, बाय. 15 मिनिट राहिलेत बघ प्रियंका. 7:44 झालं, बरोबर आहे टाईम? 7:44 झालं ना? हे असं फोटो टाकत जाऊ नका रे इंस्टाग्रामवरती. ओळखीच आहे कोणाच्याही? हा, माहिती आहे काय, ओळखतो काय तू? हा, नका टाकायचं फोटो. बॅग बी अडकवली त्यानं, असं वाटतं की मॉल बघायला गेल्यासारखं वाटायला लागलाय ते. माझा मित्र आहे तो, धम्मप्रकाश. कधी बनवायला शिकणार अशा वेबसाईट्स तुम्ही? उद्या सिंपल फ्लेक्स लावायला म्हणलं तर त्याचा पोट ते दाखवतंय, त्याचा पोट ते दाखवतंय. हा, एकमेकांवर ढकलता अजून. सांगा बरं आता खरं कुणाचा पोट होत? कुणाचा होता? मला असं वाटतं ना, ते कोड दोघांचं मी नाही, उगत काय तर केले टाईप एरर आला आणि झूम करून टाकला, म्हणजे कळू नये कोणाचा लॅपटॉप आहे, कळू नये. मला स्क्रीनशॉट टाकत चला, मला फोटो नका टाकू, मला स्क्रीनशॉट्स टाका पूर्ण स्क्रीनच्या, म्हणजे मला कुठून ना कुठून तर कळतं कोणाचा लॅपटॉप आहे ते. तर इथनं पुढे काळजी घेतात, कुठे दिसत नाही ना नाव आपलं. हा, सेम जर स्क्रीनशॉट दिसले बसवून घेणार आहे तर झोपा येतच, फॅन वगैरे आहे, सगळी सोय वगैरे आहे. हा, चला ठीक आहे. हा, रेकॉर्डिंग आहेच की त्याच्यात. हा,